आषाढ महिना म्हटलं की नॉनव्हेजच्या पार्ट्या सुरूच असतात आणि बिर्याणी लवर तर बरेच असतात. चला तर मग अशा लोकांसाठी आपण बघूयात एकदम सोपी आणि झटपट होणारी बिर्याणीची रेसिपी. हाय हॅलो नमस्कार, मी काजल द महाराष्ट्रीयन पॉटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण अर्धा किलो चिकन घेतले, त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट केले आणि 1 वाटी दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला पण टाकला आहे. तर तो बिर्याणी मसाला आपण इथे मिक्स करून छान असा घ्यायचा आहे, पूर्ण एकत्र करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे तो वाटीमध्ये. बिर्याणीमध्ये बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये दह्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण तो छान असा मॅरिनेट करून घ्यायचा आहे, चिकनला लावून घ्यायचं आहे. मस्त चिकन मस्त असं मसाल्यामध्ये मॅरिनेट करायचे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी मिरची पावडर घातले, 1 चमचा चिकन मसाला टाकला आहे. तर हे ऑप्शनल होतं, कारण त्या मसाल्यामध्ये सगळं ॲड होतं. तुम्हाला जर जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही ॲड करायचं, म्हणून मी ते ॲड केलं. इथे मी कसुरी मेथी देखील घातलेली आहे वरून. छान मॅरिनेट केले. इथे मी घेतलेले होते 2 कांदे, 1 टोमॅटो, 2 मिरच्या, आलं लसणाची पेस्ट आणि खडा मसाला. त्या आलं लसूणची मी पेस्ट केली आहे. आता इथे कुकरमध्ये मी बिर्याणी बनवणार आहे, त्यामुळे मी कुकरमध्येच पहिला तेलामध्ये कांदा भाजायला घेतला आहे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे हा, कारण आपण बिर्याणीसाठी वापरतो आहे. छान असं हलवत राहायचं एकसारखं. मस्त मिरचीमधून उभी चिरून घ्यायची, 2 मिरच्या बास होतात. कांदा मस्त असा परतत राहायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तोपर्यंत आपलं चिकन देखील तिकडे मस्त मॅरिनेट होते छान असं. इकडे मसाला भाजेपर्यंत चिकन छान असं मॅरिनेट येतं, त्यामुळे सेपरेट असं वेगळा वेळ द्यायची काहीच गरज नाही. एकदम झटपट आणि क्विक होणारी रेसिपी आहे. तर इथे आपला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करणार आहे. तमालपत्र, जिरं, लवंग, मोठी वेलची, हिरवी वेलची आणि काळी मिरी एवढं आपण इथं ॲड केलेलं आहे. तर ते असं छान एकत्र करून घ्यायचं आहे मस्त. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो ॲड करायचे. खडा मसाला खूप जास्त करपवायचा नाही, तर त्याचा जो एक फ्लेवर असतो ना तो जातो. तो हलकासाच भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केले आपण. टोमॅटो छान असं भाजून घेतले. टोमॅटो भाजून घेतले, त्यात आल्या लसणाची पेस्ट टाकायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही मस्त असं भाजतं आहे. टोमॅटो देखील त्यात छान विरघळले. मी इथे आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड केली आहे. छान हलवत राहायचं एकसारखं. मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला छान भाजतो आहे. मसाला भाजल्यानंतर आपल्याला आपण त्याच्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे छान. त्याला असं पाणी सुटलं होतं, त्याला एवढं छान मॅरिनेट झालं एकदम मस्त. दह्यामुळे एकदम ज्युसी आणि एकदम मस्त एकदम सॉफ्ट चिकन होतं आणि शिस्त पण एकदम छान बिर्याणीमध्ये, अजिबात हार्ड लागत नाही. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. दह्यामध्ये अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवायचं त्याला मसाला लावून. छान असं हे आपण परतवून घ्यायचं आहे मस्त आपलं चिकन. बघू शकता तुम्ही कलर असला जबरदस्त आला आहे ना, 1 नंबर. बघून असं तोंडाला पाणी सुटतं आहे ना. खरंच 1 नंबर बिर्याणी झालेली, 1च नंबर. छान असं एकसारखं मस्त त्याच्यात परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तांदूळ धुवायला घ्यायचे आहेत आपल्याला. थोडे तांदूळ फक्त 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. भिजत वगैरे नव्हते ठेवले मी. तुम्ही भिजत ठेवणार असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मला इथे काही गरज नाही वाटली, कारण आपण डायरेक्ट कुकरमध्ये करतो आहे त्यामुळे. तर मी 2-3 पाण्यात फक्त ते भिजायला ठेवलं होतं. इथे मी कुकरला जरा वाफ घेऊन घेते आहे. तोपर्यंत मी इथे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेत. हा कुकरचा डबा दिसतो आहे तेवढेच तांदूळ मी घेतले होते, तेच धुवून घेतले आणि त्याच्याच डबल नंतर आपण पाणी देखील ॲड करणार आहे. छान असं आपण वाफ येऊ दिली आहे चिकनला मस्त अशी. त्याला तेल सुटले असं छान चिकनला. मसाल्यामध्ये एकदम मस्त रोस्ट झालं आहे ते सगळं चिकन. आता ना आपण ह्याच्यामध्ये हे धुवून स्वच्छ घेतले ना डब्बा भरून तांदूळ, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. भिजवून फक्त म्हणजे स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेत ना तरी छान होती बिर्याणी. भिजवायची वगैरे असं काहीच गरज नाही आहे त्याला. बिर्याणीचाच तांदूळ आहे. छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपण ते त्याच्यामध्ये. मस्त
बिर्याणी प्रॉपर सगळा तांदूळ त्या मसाल्यामध्ये लागेल ना, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. छान अशी बिर्याणी आपण सगळं मस्त एक मिश्रण त्याचं केलं आहे. पूर्ण असं छान हलवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये परतून घेतलं आहे तो तांदूळ. एकदम अर्धा किलोच तांदूळ घेतलेत मी. अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ असं ह्याचं प्रमाण आहे. आणि तांदळाच्या डबल आपण ह्याच्यामध्ये आता पाणी घालणार आहोत. अगोदर ते छान तेलामध्ये भाजून घ्यायचे तांदूळ आणि मग आपण त्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतले. तांदळाच्या डबल पाणी घातलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि जितकं चिकन आहे, अर्धा किलो चिकन आहे, तर मी ते अर्धा किलोच तांदूळ घेतलेत. अशी 1 किलोची बिर्याणी आपली तयार होणार आहे. छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून. आणि वरून चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे, जे तुम्हाला लागणार आहे, जितकं सफिशियंट वाटते तितकं. ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे, प्रॉपर मीठ ॲड करायचं आहे. आणि मीठ ॲड करून आपण झाकण लावून घेणार आहोत त्याला. आता मी झाकण लावून 4 शिट्ट्या ह्याच्या घेतल्यात कुकरच्या. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा एकदम मोकळा आणि प्रॉपर शिजला आहे भात. एकदम छान असा सेपरेट दिसतो आहे. छान अशी कोथिंबीर वरून भुरभुरा चॉप करून बारीक. बघू शकता चिकन एकदम मस्त आपलं शिजलं आहे त्याच्यामध्ये. आणि चिकनचे मोठे पीस ठेवायचे. रेग्युलर चिकन आपण आणतो ना कालवण करायला, तसं नाही वापरायचे ते. चिकनसाठी मोठे पीस ठेवा, जेणेकरून ते विरघळणार नाही. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे. खायला 1 नंबर झाली होती, जबरदस्त टेस्ट होती. बघू शकताय तुम्ही इथे भात मोकळा झाला आहे, छान शिजला आहे आणि असला फ्लेवरफुल आणि मस्त लागतो ना. खरंच जबरदस्त टेस्ट होते, एकदम नेक्स्ट लेवल. मला तर अशीच बिर्याणी आवडते खायला. बघू शकता तुम्ही इथे किती सॉफ्ट आणि मस्त चिकन शिजलं. अशाच नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा.